नमस्कार फ्रेंड्स, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी जावेद तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सॉल्व्हिंग आणि अनालिसिसची आपण सिरीज सुरू केलेली आहे. यात आजचा आपला टॉपिक आहे हिस्ट्री म्हणजेच इतिहास. आजच्या लेक्चरची पीडीएफ फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल असणार आहे, तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता. तर तुमच्यापैकी असे विद्यार्थी जे PSI, STI असिस्टंट या कंबाईन एक्झामसाठी प्रिपरेशन जर करत असतील तर त्यांच्यासाठी संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी सुद्धा ऍडमिशन्स ओपन आहेत. या संबंधीची इतर माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, लिंक्स अवेलेबल आहे, तिथून तुम्ही ती घेऊ शकता. तर मित्रांनो, आजचा टॉपिककडे वळूया. आजचा विषय इतिहास आणि आज या विषयामध्ये आज आपण राष्ट्रीय काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली आहे तेव्हापासून त्यानंतर जहाल मवाळ गट ह्या संबंधी आयोगाने जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचा आपण समावेश करूया. आजपर्यंत ह्या टॉपिकवर आयोगाने दरवर्षी 1 ते 2 प्रश्न विचारले आहेत. हमखास एक प्रश्न ऑब्वियस या टॉपिकवर असतोच, म्हणून हा टॉपिक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. तर डायरेक्टली आजच्या प्रश्नाकडे वळूया. आजचा पहिला प्रश्न आपण घेऊ. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्या अधिवेशनात पारित केलेल्या खालील ठरावाबाबत काय खरे आहे? ओके, 2017 मध्ये आयोगाने हा प्रश्न विचारला होता. अ विधान आहे भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करणे. ब विधान आहे सचिवांची भारतीय समिती रद्द करणे. क विधान आहे लष्करावरील खर्च कमी करणे. आणि ड विधान आहे अप्पर बर्माचे एकीकरण आणि त्याचे भारतात होऊ घातलेल्या विलिनीकरणास विरोध करणे. ओके, तर असे हे 4 विधानं या ठिकाणी दिलेली आहेत आणि आपल्याला सांगायचं आहे की यापैकी खरे काय आहे. ओके, बघा, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिल्या अधिवेशनामध्ये पारित केलेल्या ठरावांबद्दल आपल्याला प्रश्न विचारण्यात आहे. फर्स्ट ऑफ ऑल थोडीशी इन्फॉर्मेशन राष्ट्रीय काँग्रेसबद्दल घेऊ. मित्रांनो, 28 डिसेंबर 1885 ला प्रथमतः काँग्रेसचं पहिलं अधिवेशन भरवण्यात आलं होतं, किंवा आपण असं म्हणू की काँग्रेसची स्थापना कधी झाली आहे तर 28 डिसेंबर 1885 ला. क्लिअर पॉईंट. कुठं झाली होती? मुंबईला. ठीक आहे, पहिल्यांदा ती होणार होती पुण्याला, परंतु काही प्लेग संबंधी आणि अशा काही कारणांमुळे मग त्याला डायव्हर्ट करण्यात आलं आणि मग पहिलं अधिवेशन कुठं भरलं होतं? मुंबईला. मुंबईमध्ये पर्टिक्युलर कोणत्या ठिकाणी भरलं होतं तर गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये हा अधिवेशन भरवण्यात आलेलं होतं. महत्वाचं पॉईंट आहे, लक्षात ठेवा. ओके, आता हा जो पहिला अधिवेशन जो भरवण्यात आलं होतं ज्याबद्दल आपल्याला प्रश्न दिलेला आहे, तर काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? बट ऑब्वियस सगळ्यांना माहित असणार आहे, व्योमेश चंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता मग तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का की या अधिवेशनाचे सचिव कोण होते? या संबंधीचा कमेंट करून तुम्ही मला कळवा की पहिला जो अधिवेशन झालेलं होतं काँग्रेसचा, तर या अधिवेशनाचे सचिव कोण होते? अध्यक्ष तर व्योमेशचंद्र बॅनर्जी होते, परंतु सचिव कोण होते हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. ओके, आता हा जो पहिला अधिवेशन झालेलं होतं 28 डिसेंबर 1885 ला, तर ह्यावेळी एकूण 72 प्रतिनिधी हजर होते त्यावेळी. हा सुद्धा प्रश्न आयोगाने वेळोवेळी विचारलेला आहे, कंबाईन एक्झाम मध्ये वगैरे सुद्धा आलेला आहे. आणि राज्यसेवा जे पूर्व परीक्षा वगैरे जी असते त्याच्यामध्ये सुद्धा एक मल्टीलायनर स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये हा प्रश्न आलेला आहे की पहिली जी सभा भरवण्यात आली होती राष्ट्रीय काँग्रेसची, त्यामध्ये एकूण किती प्रतिनिधी अवेलेबल होते पूर्ण देशांमधून? तर एकूण 72 प्रतिनिधी अवेलेबल होते, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यात मुंबई प्रांतातून 38 प्रतिनिधी होते आणि त्या सर्वात जास्त होते, ही गोष्ट सुद्धा लक्षात तुम्ही ठेवा. बट ऑब्वियस की मुंबईमध्येच ती भरवण्यात आली होती, म्हणजेच पर्टिक्युलर आपण म्हणू की महाराष्ट्र, तर तिथूनच जास्त सदस्य येणं सुद्धा अपेक्षितच होतं. म्हणून असं सुद्धा एक लिंक लावून तुम्ही लक्षात ठेवू शकता की मुंबई प्रांतातले जे सदस्य होते ते त्यामध्ये जास्त होते. एकूण 38 सदस्यांनी तिथं सहभाग घेतलेला होता. क्लिअर पॉईंट. आता आपण प्रश्नाकडे वळू. प्रश्नामध्ये पहिला विधान काय दिलेलं होतं की भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करणे. हो, बघा, त्यावेळी काय व्हायचं ना की बरेच सारे असे मुद्दे होते की ज्यांमध्ये त्या ठिकाणी जो गव्हर्नर असायचा त्या ठिकाणचा, म्हणजे एखाद्या प्रांतातला गव्हर्नर असेल, मग तो एखाद्या ठिकाणाचा मग व्हॉइसरॉय, म्हणजे पूर्ण देशातला मग व्हॉइसरॉय वगैरे जे होते, गव्हर्नर जनरल जे होते, ते एका प्रकारे आपली मनमानी करायचे. म्हणजे त्यांना जे वाटायचं त्या प्रकारचं ते निर्बंध लादायचे, त्या प्रकारचे काहीतरी कायदे वगैरे करायचे, परंतु योग्य आहे की अयोग्य आहे ह्या प्रकारचं जास्त असं काही विचार वगैरे केला जायचा नाही. म्हणून नॅशनल काँग्रेसचं जो पहिलं अधिवेशन झालं होतं त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की हा जो काही प्रशासन चाललेला आहे भारतामध्ये, जो की ब्रिटिश प्रशासन होतं, तर त्याच्या चौकशीसाठी की हे लोक योग्य व्यवहार करत आहेत की नाही, इंडियन्स जे काही आहेत त्यांना ते चांगली वागणूक देत आहेत की नाही, काही हीन भावना वगैरे किंवा भेदभाव वगैरे होतोय का, तर ह्या प्रकारची चौकशी करण्यासाठी एक रॉयल कमिशनची नेमणूक करण्यात यावी अशी त्या ठिकाणी शिफारस करण्यात आली होती. आता रॉयल कमिशन काय होतं? बघा, रॉयल कमिशन म्हणजे
इंग्लंडमध्ये राजसत्ता होती आणि त्या राजसत्तेमध्ये मग तिथल्याच एखाद्या मेंबरने येऊन या ठिकाणी इन्स्पेक्शन करावं, या ठिकाणी एक सर्वे करायचं आणि मग आपला अहवाल वगैरे सादर करायचा. म्हणजे रॉयल कमिशनचा अर्थ काय की राजघराण्यातला एखादा व्यक्ती वगैरे येऊन त्या ठिकाणी सर्वे वगैरे करावं अशी ती मागणी होती. क्लिअर आहे पॉईंट? ओके, तर पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान, भारत सचिवाची भारतीय समिती रद्द करणे. ऑब्वियस, हा सुद्धा पॉईंट खूप जास्त महत्वाचा आहे. कारण भारत सचिवाची गरज म्हणजे भारत सचिव जो होता ना, तो भारत सचिव नेमका इंग्लंडमध्ये होता. तो इंग्लंडमध्येच बसून राहायचा आणि भारतामध्ये जो काही कार्य वगैरे चालायचं या संबंधीचा अपडेट त्याला मिळायचा आणि तो मग पुढे मग त्या ठिकाणी पार्लमेंट वगैरे मध्ये मांडण्याचा तो कार्य करायचा. परंतु मेन गोष्ट काय होती की त्याला जो काही पेमेंट दिला जात होता हा सगळा पेमेंट भारतातून दिला जात होता. म्हणजे भारतातला पैसा जो आहे तो त्याला दिला जात होता. ऍक्च्युली त्याचं काम असं काही प्रत्यक्षात येऊन या ठिकाणी तो काम करताय असं नव्हतं ना, परंतु त्याचं पेमेंट वगैरे त्यावेळी जास्तच होतं आणि ते भारताच्या तिजोरीतून दिलं जात होतं. म्हणून त्याला सुद्धा त्यांनी विरोध केला होता. म्हणजे दुसरं सुद्धा विधान या ठिकाणी बरोबर आहे. तिसरं खर्च, लष्करावरील खर्च कमी करणे. ऑब्वियस, तर तिसरं सुद्धा विधान बरोबर आहे. चौथं विधान खूप जास्त महत्वाचं आहे. अप्पर बर्माचे एकत्रीकरण आणि त्याचे भारतात होऊ घातलेल्या विलिनीकरणास विरोध करणे. ऑब्वियस, हा विरोध त्यांनी केलेला होता. अप्पर बर्मा म्हणजे आपण काय म्हणू, ह्यावेळी रिसेंटली जो रोहिंग्यांचा वगैरे जो विषय चाललेला होता जो की आता म्यानमारमध्ये आहे, तर तो बर्मा होता. ठीक आहे, त्यावेळचा वगैरे. तर बर्मा आता म्यानमार. त्यांचं एका प्रकार त्यांचं रिलिजन वेगळं, त्यांचं राहणीमान वेगळं, त्यांची संस्कृती वेगळी आणि त्याला जर भारतामध्ये सामील करणं म्हणजे भारताशी जर एकत्रित करणं तर मग ते थोडंसं एक ऑकवर्ड होतं. कारण त्यांची संस्कृती, त्यांची भाषा, त्यांचं राहणीमान हे सगळं काही वेगळं होतं. पण त्यामुळेच काय झालं की ह्या लोकांचं या ठिकाणी यांनी जर एकत्रीकरण जर केलं असतं तर त्याचा सुद्धा भर भारतावरच पडला असता आणि पुढे जाऊन मग ज्या काही खर्च वगैरे जे काही करायचं होतं ते सगळं काही भारतीय तिजोरीतूनच जायचे. ठीक आहे ना. त्यामुळे या प्रश्नाचं आपलं उत्तर बनतो पर्याय क्रमांक 3, अ, ब, क आणि ड हे तीनही विधान या ठिकाणी बरोबर आहे. आता थोडंसं मी तुम्हाला इतर माहिती सांगतो की पुन्हा कोणकोणते ठराव मांडण्यात आलेले होते. बघा, मिठावरील कर रद्द करायचं होतं, त्या संबंधीचा सुद्धा ठराव त्या ठिकाणी मांडण्यात आलेला होता. मिठावर कर लादला जायचा आणि त्या म्हणून मीठ ही दैनंदिन वापरातील गोष्ट होती, परंतु त्यावर कर लादल्यामुळे मीठ खूप महाग झालेलं होतं. म्हणूनच तर गांधीजींनी सत्याग्रह केला होता ना, दांडी सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह वगैरे वगैरे. ठीक आहे, तर हा सुद्धा ठराव त्यामध्ये होता. त्यानंतर महत्वाचं म्हणजे काय होतं की भारतीय लोकांना लष्करी प्रशिक्षण द्यावं अशी सुद्धा त्यामध्ये एक शिफारस करण्यात आली होती. आपण प्रश्नामध्ये काय बघितलं होतं की लष्करावरील खर्च कमी करणे, पण तो पाठ काय होतं हे मी तुम्हाला समजून सांगितलंय. याशिवाय पुन्हा एक शिफारस काय होती की भारतीय लोकांना लष्करी प्रशिक्षण द्यावे. कारण बघा, शिस्त जे आपण म्हणतो ना, आपण ही गोष्ट आपल्याला माहित असायला हवी की इंग्रजांनी भारतावर जे काही राज्य केलं तर त्याचा मागचा खूप मोठा फॅक्ट हा सुद्धा आहे की त्यांचे जे सैन्य बळ होतं त्यामध्ये शिस्त खूप भयानक होती. म्हणजे त्यांच्यामध्ये भरमसाठ अशी शिस्त होती, त्यांना प्रॉपर प्रशिक्षण दिलेलं होतं, त्यांचे ड्रेसिंग, त्यांचं उभे राहणं वगैरे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी होते ते प्रॉपर होतं. ठीक आहे, म्हणजे एका प्रकारे आपण म्हणू की प्रोफेशनल टाईपमध्ये होतं. तर ह्याच प्रकारची शिकवण आणि अशीच काहीतरी प्रशिक्षण भारतीय लोकांना देण्यात यावं अशी त्या ठिकाणी शिफारस करण्यात आलेली होती. ठीक आहे, यासोबतच भूमिकर, एक पर्टिक्युलर भूमिकर निश्चित करण्यात यावं. कारण प्रत्येक प्रांत आपापल्या परीने त्यांना वाटेल, त्यांना सोयीस्कर होईल अशा प्रकारे तो त्या ठिकाणी भूमिकर वगैरे घेतला जायचा. परंतु नॅशनल काँग्रेसने काय मागणी केली होती की भूमिकर, एक पर्टिक्युलर भूमिकर असं निश्चित करण्यात यावं जेणेकरून सर्वांना सोयीस्कर होणार आहे. आता त्यातही सगळ्यात महत्वाचं कारण एक पुन्हा ठराव होतं तो असा की भारतामध्ये औद्योगिक आणि तांत्रिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात यावं या संबंधीचा सुद्धा ठराव त्या काळी मांडण्यात आलेला होता, ज्याला आजच्या लँग्वेजमध्ये आपण ITI म्हणू. ITIची जी आपण ITI मध्ये वगैरे जे काही प्रशिक्षण घेतो ना, तर ह्या संबंधीची त्यावेळी सुद्धा मागणी करण्यात आलेली होती. म्हणजेच कधी 28 डिसेंबर 1885 काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये की भारतामध्ये औद्योगिक आणि तांत्रिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात याव्या. खूप महत्वाचा पॉईंट होता. ठीक आहे, यासोबतच शेतकऱ्यांचे शोषण थांबवावे आणि त्यांना कर्जाच्या स्वरूपामध्ये अर्थसहाय्य दिलं जावं ही सुद्धा एक महत्वाची तरतूद होती. याशिवाय वृत्तपत्रावरील निर्बंध दूर करायचं, शस्त्रास्त्र बंदी कायदा जो करण्यात आलेला होता त्यामध्ये बदल करावा किंवा तो म्हणजे शस्त्रास्त्र बंदी कायदा काय होता की खूप कडक होता ना, तर तो त्यामध्ये सुद्धा बदल करण्यात यावं अशी विविध शिफारस त्या ठिकाणी त्यांनी केलेली होती. तर असे हे इत्यादी थोडेसे महत्वाचे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे येणाऱ्या ज्या काही प्रश्न वगैरे जर असतील, याला सोडून जर वरचे जे 4 पर्याय विधान आहे त्यांना सोडून जर बाकीचे जर आयोगाने जर कधी प्रश्न विचारला तर आपल्याला या संबंधी सुद्धा
उत्तर देता आलं पाहिजे. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर जसं की मी तुम्हाला सांगितलं पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचा उत्तर आहे. पाहूया पुढचा प्रश्न. पुढील पैकी कोणत्या प्रकारे भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे? ओके, 2019 मध्ये आयोगाने हा प्रश्न विचारला होता. सोपा प्रश्न आहे. मला माहिती आहे की सर्वांना या प्रश्नाचं उत्तर देता येणार आहे, परंतु आयोगाने विचारलाय त्यामुळे याला ऍड केलाय. ठीक आहे, प्रश्न काय? कोणत्या प्रकारे भारताचे भांडवल व संपत्ती ब्रिटनला नेली जात असे? अविधान आहे, भारतात काम करत असलेल्या ब्रिटिश नागरी आणि लष्करी अधिकाऱ्यांचे पगार व निवृत्ती वेतन. ओके, पहिलं विधान होतं. दुसरं विधान आहे, भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा. ओके, क विधान आहे, ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च. आणि ड आहे, हिंदी सरकारने घेतलेल्या कर्जावरील व्याज. ओके, बघा ह्यामध्ये या प्रश्नाचं जर आपण उत्तर जर सांगायचं झालं ना तर या ठिकाणी हे चारही पर्याय जे आहेत ते अगदी बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, अ, ब, क आणि ड हे चारही विधान या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे या चारही प्रकारे ब्रिटनमध्ये संपत्ती नेली जात होती. कशा प्रकारे ते थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा भारतामध्ये जे काही मोठमोठे अधिकारी होते, मग त्यामध्ये लष्करी अधिकारी असेल, ब्रिटिश नागरी सेवेतले म्हणजे हे जे होते ना कलेक्टर्स वगैरे जे काही होते, तर मॅक्झिमम ब्रिटिशच होते त्याच्यामध्ये. ह्या सगळ्यांना जो काही पगार दिला जायचा हा सगळा पगार भारतीय तिजोरीतून दिला जायचं. ऑब्व्हियस ते भारतामध्ये राज्य करत होते, त्यांचं कार्य भारतामध्येच होतं, म्हणून त्यांना भारतामध्ये त्याचा पगार वगैरे दिला जायचा. आणि पगार त्या काळाच्या मानाने खूप जास्त सुद्धा होता. मग हा पगाराच्या स्वरूपामध्ये भारतातली संपत्ती आणि भांडवल जे आहे ते ब्रिटनला जात होती. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान, भारतातील ब्रिटिश भांडवलदारांचा नफा. आता भारतामध्ये कोणते ब्रिटिश भांडवलदार होते? बघा भारतामध्ये ब्रिटिश भांडवलदार होते ते कशा प्रकारे? भारतामध्ये मोठमोठ्या ज्या काही कापडांच्या ज्या काही फॅक्टरीज वगैरे जे काही लागले होते त्यामध्ये ब्रिटिश भांडवलदारांचा पैसा लागलेला होता. ब्रिटिश भांडवलदारांचे सुद्धा फॅक्टरीज वगैरे या ठिकाणी अवेलेबल होते. ठीक आहे, दुसरी महत्वाची गोष्ट बघा, जेव्हा पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा जेव्हा भारतामध्ये रेल्वेची स्थापना झाली तर रेल्वे रूट पूर्ण देशभरामध्ये पसरवायची होते, तर त्यासाठी जो काही पैसा लागायचा त्यासंबंधीचा जो काही कॉन्ट्रॅक्ट होता ते सुद्धा ब्रिटिश नागरिकांमार्फत केलं जायचं. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेला होता. त्यांना ऑब्व्हियस माहित होता की आपल्या या इन्व्हेस्टमेंटचा त्यांना पुढे जाऊन भरपूर सारा त्यांना नफा होणारच आहे. तर म्हणून त्यांनी एक प्री प्लॅनिंग म्हणून त्यामध्ये त्यांनी भरमसाठ इन्व्हेस्ट केलेला होता. त्यामध्ये भारतीयांचं प्रमाण नगण्य स्वरूपाचंच होता. ठीक आहे, आणि त्याचा त्यांना भरमसाठ नफा सुद्धा मिळालेला होता. तर असे हे भांडवलदारपणा होतं ज्याचा फायदा ब्रिटिशांना बट ऑब्व्हियस झालेला होता. ठीक आहे, क विधान, ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च. ऑब्व्हियस ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा झालेला खर्च म्हणजे काय? जसं की आपण पहिले बघितलं होतं ना की ब्रिटिश नागरी लष्करी अधिकाऱ्यांचा पगार, त्यांचं निवृत्ती वेतन वगैरे जे काही होतं हे काय होतं? हे सगळं काही ब्रिटनमध्ये चाललेलं होतं. ठीक आहे, याशिवाय खूप सारे अधिकारी म्हणजे ब्रिटनचे जे भारतामध्ये येत होते त्यांनी काय केलं? त्यांनी एका प्रकारे लूट माजवली होती ना. जसं की एक एक्झाम्पल जर मी तुम्हाला देणार तर कोहिनूरचा जो हिरा होता, तर हे सगळं काय हे भारताचा होता ना, तर त्या ठिकाणी त्यांनी ते नेला वगैरे होता. तर अशा स्वरूपामध्ये ब्रिटनमध्ये हिंदी सरकारचा खर्च सुद्धा चाललेला होता. तो खर्च व्याजाच्या स्वरूपामध्ये सुद्धा होता. आता बघा भारतामध्ये पैसा भरपूर होता, भारतामध्ये भांडवल संपत्ती भरपूर होती, परंतु हे जे अधिकारी होते ना हे भ्रष्ट अधिकारी होते. हे काय करायचे? स्वतःची पिशवी भरण्यामध्ये यांचा जास्त इंटरेस्ट होता. त्यामुळे इतकी संपत्ती, इतका जास्त फायदा, इतका नफा असून सुद्धा ही कंपनी घाट्यामध्ये चाललेली होती. कोणती कंपनी? ईस्ट इंडिया कंपनी घाट्यामध्ये चाललेली होती. तर ईस्ट इंडिया कंपनी आता घाट्यामध्ये जाते, तर मग तिला आता जर वाचवायचं असेल तर मग ह्या लोकांनी काय केलं इंग्रजांनी की जी ब्रिटिश संसद होती आणि तिथून मग त्यांनी कर्ज घेतला की आम्हाला या ठिकाणी कारभार करायला अवघड होतंय कारण आम्हाला पुरेसा नफा वगैरे मिळत नाहीये. तर अशी काही माहिती वगैरे घेऊन त्यांनी कर्ज घेतलं. आता कर्ज काही छोटं मोठं कर्ज राहणार नाही, बट ऑब्व्हियस. ठीक आहे, आणि मग त्या कर्जाचा व्याजाच्या स्वरूपामध्ये भरमसाठ पैसा ब्रिटनला गेला होता. ठीक आहे, तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी हे चारही विधानं बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 3 हा आपल्या या प्रश्नाचा उत्तर होता. आय होप तुम्हाला हे पॉईंट क्लिअर झाले असणार. पाहूया पुढचा प्रश्न. आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी 20व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीसाठी भक्कम पाया घातला. ओके, 2014 मध्ये आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न समजून घ्या. आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी, आरंभ या शब्दाला मार्क करा, आणि 20व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीसाठी भक्कम पाया घातला. आता ते कशाद्वारे घातला हा या प्रश्नाचा उत्तर असणार आहे. पहिलं बघूया, अर्ज विनंत्यांच्या राजकारणाद्वारे. डायरेक्ट आपण प्रश्नाद्वारेच आपण जाऊ, एक समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, जसं की मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलंय ना की काँग्रेसची ज्यावेळी स्थापना झाली, मवाळांचं त्या ठिकाणी राज्य होतं एका प्रकारे काँग्रेसवर, आणि ते अर्ज विनंत्या देऊन वगैरे जे काही आहे ते आपल्या प्रश्नांना सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्या अर्ज विनंत्यांमुळे 20व्या शतकातील स्वातंत्र्य चळवळीचा पाया, असा भक्कम पाया घातला गेला असं आहे का? नाही. ठीक आहे ना, म्हणजे त्यांनी सुरुवात केली
त्यांचा जे कन्सेप्ट होता, त्यांच्या डोक्यामध्ये जे विचार आलेले होते की अशा राष्ट्रव्यापी स्वरूपाची एखादी समिती असावी किंवा एखादी संघटना असावी, त्याला एक्सेप्ट करायला काही हरकत नाही. परंतु स्वातंत्र्यासंबंधीचा एक भक्कम पाया घातला गेला. अर्ज विनंत्याच्या राजकारणाने नाही, हा पर्याय होऊ शकत नाही. पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय घटनात्मक संसाधनांद्वारे. बघा, घटनात्मक म्हणजे घटना जी होती, घटनेचं जसं की मी तुम्हाला या आधीच्या लेक्चर्समध्ये वगैरे सांगितलं होतं की घटनेची नाव न घेता पहिल्यांदा घटनेसंबंधीचा विचार कोणी आणला होतं? महात्मा गांधींनी आणलेलं होतं. भारताबद्दल जर आपण विचार केला तर 1920 मध्ये वगैरे, ठीक आहे. मग ते पुढे त्याचा प्रवास आहे. परंतु या ठिकाणी आरंभकालीन राष्ट्रवाद्यांची गोष्ट केली जाते, त्यामुळे दुसरं पर्याय सुद्धा या ठिकाणी चुकतो. तिसरं पर्याय बघा, आंदोलनात्मक मार्गाद्वारे. ओके, बघा, हा एक उत्तर असू शकतो, आंदोलनात्मक मार्गाद्वारे. जसं की आपण म्हणू महात्मा गांधींनी हे काय केलं होतं? सत्याग्रह केलेलं होतं, अहिंसक सत्याग्रह होतं, एका प्रकारचा हा आंदोलनच होतं. बट ऑब्वियस लोकमान्य टिळक जे होते यांनी सुद्धा खूप सारे चळवळी वगैरे केले होते. परंतु प्रश्नामध्ये काय दिलंय? आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी, ठीक आहे ना, आरंभकालीन राष्ट्रवाद्यांनी म्हटल्यामुळे हा जो तिसरा पर्याय आहे तो चुकतो या ठिकाणी, ठीक आहे. आता चौथा पर्याय बघू, वसाहतवादाच्या आर्थिक समीक्षेद्वारे. तर हो, चौथा पर्याय या ठिकाणी बरोबर ठरतो, वसाहतवादाच्या आर्थिक समीक्षेद्वारे. ते कशा प्रकारे? बघा, भारतामध्ये पैसा भरपूर होता, इंग्रज भारतात आले किंवा ज्या काही युरोपीय ज्या काही सत्ता होत्या त्या भारतात आले. ह्या मागचा रिझन काय होतं की भारतामध्ये पैसा भरपूर होता, भारतामध्ये अपॉर्च्युनिटीज खूप होते की त्या ठिकाणी ते बिझनेस करू शकणार होते आणि त्याचा त्यांना नफा सुद्धा भरपूर मिळणार होता, ठीक आहे. तर ही त्या ठिकाणची एक करंट इश्यू होता की ज्यामुळे हे सत्ता वगैरे भारतात आले होते. परंतु भारतात आल्यानंतर ते फक्त व्यापारापुरते ते थांबले नाही. म्हणजे त्यांनी काय केलं की अगदी प्लॅनिंगच्या स्वरूपामध्ये त्यांनी काय केलं, भारतातला जो काही व्यापार होता त्याला जाणीवपूर्वक त्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि आपला सगळं काही जी काही सत्ता आहे त्यांची किंवा त्यांचा जो काही माल वगैरे जे काही होतं ते या ठिकाणी ते आता विकायला सुरुवात झाली. म्हणजे एका प्रकारे त्यांनी एक वसाहत आपली बनवली की यामध्ये फक्त आणि फक्त आम्ही राज्य करणार, आम्ही या ठिकाणी जे काही इकॉनॉमिकली जे काही डिसिजन असणार ते आम्ही घेणार, आमचं जे काही मालमत्ता असणार आहे किंवा आम्ही जे प्रोडक्ट आणू ते विकले जाणार, ह्या प्रकारे वसाहतवाद असतं, ठीक आहे ना, म्हणजेच मोनोपोली असते त्या ठिकाणी. तर आपल्या या ठिकाणी असे आरंभकालीन जे काही राष्ट्रवादी नेते होते त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची समीक्षा केली आणि त्यांनी असा निष्कर्ष काढला आपल्या बुक्सद्वारे, आपल्या भाषणांद्वारे. त्यांनी जनतेसमोर हा प्रश्न उपस्थित केला आणि आपले विचार मांडले की कशा प्रकारे हे इंग्रज आपल्या देशातून आपली संपत्ती लुटून जे आहे ते इंग्लंडला नेत आहे, ठीक आहे ना. तर हाच तो प्रकार होता वसाहतवादाच्या आर्थिक समीक्षेद्वारे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी आपला उत्तर असणार आहे. आता मेनली जर मी तुम्हाला सांगणार ना, तर यामध्ये बघा तुम्ही तीन आपले राजकीय जे नेते होते त्यांचं तुम्ही नाव लक्षात ठेवा. पहिले म्हणजे दादाभाई नौरोजी. बघा, दादाभाई नौरोजींनी एक ड्रेन थिअरी त्यांनी मांडली होती की म्हणजे कशा प्रकारे ही ब्रिटिश सत्ता भारतीयांची लूट करत आहे आणि भारतातला सगळ्या जी मालमत्ता आहे ती ब्रिटनला घेऊन जात आहे, या प्रकारचं त्याने अभिभाषण केलेलं होतं. त्यांची एक फेवरेट पुस्तक होती, त्याचं नाव होतं पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. लक्षात ठेवा, हे कोण लिहिली होती? दादाभाई नौरोजींनी. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. ओके, तर याद्वारे. त्यानंतर सेकंड नाव लक्षात ठेवा, महादेव गोविंद रानडे, म्हणजे महर्षी रानडे. तर ह्यांनी काय केलं होतं की आधुनिक औद्योगिकरणाचे महत्व यांनी पटवून दिलेले होते, ठीक आहे ना. म्हणजेच आपल्याला जर सक्षम बनायचं असेल तर आपल्याला उद्योग करायला हवं. प्रत्येक जण त्यावेळी बघा लष्करामध्ये खूप जास्त भरती व्हायची, म्हणजे त्या काळी सुद्धा भरपूर जण नोकरी या नावानेच धावायचे, ठीक आहे ना, जसं की आपण आज करतो. परंतु रानडे काय म्हणाले होते की आधुनिक औद्योगिकरण जे आहे ते खूप जास्त महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे औद्योगिकरण झालेलं होतं ब्रिटनमध्ये, त्यामुळे तिथला जो काही माल आहे क्वालिटीच्या स्वरूपामध्ये, दिसण्यामध्ये आणि म्हणजे सुंदर होतं, क्वालिटी चांगली होती आणि कंपॅरेटिव्हली ते म्हणजे भारतासोबत जर कम्पेअर जर केलं तर ते स्वस्त सुद्धा होतं, ठीक आहे. हे कशामुळे त्यांना शक्य झालं? औद्योगिकरणामुळे. औद्योगिक क्रांती त्या ठिकाणी झाली होती. ह्याच गोष्टींचा संज्ञान घेऊन रानडे म्हणत होते की आधुनिक औद्योगिकरण व्हायला हवं, ठीक आहे. आणि हिंदी राजकारणाला आर्थिक विचारांची जोड कोणी दिली हा सुद्धा प्रश्न आलेला आहे, तर ते सुद्धा रानडेच आहेत, ठीक आहे. काय हिंदी राजकारणाला अर्थशास्त्र विचारांची जोड कोणी दिली? तर ते रानडे होते. म्हणजे त्यांचं हे जे काही होतं ना की म्हणजे आधुनिक औद्योगिकरण केले पाहिजे, मग त्यामुळे कशा प्रकारे भारतामध्ये मग
प्रोडक्ट निर्माण होणार आणि मग ते भारतातलेच लोक त्याला घेतील वगैरे. तर ह्या प्रकारे त्यांची ती थिअरी होती. तेवढा डीपमध्ये आपल्याला जायचं नाही आहे, इथपर्यंत गोष्ट लक्षात ठेवा. तिसरे महत्वाचे व्यक्ती म्हणजे रोमेशचंद्र दत्त यांची द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ खूप जास्त महत्वाचा होता. ठीक आहे, रोमेशचंद्र दत्त द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया. ठीक आहे, तर हे 3 नावं लक्षात ठेवा, दादाभाई नौरोजी, महादेव गोविंद रानडे आणि रोमेशचंद्र दत्त. ठीक आहे, ओके. पाहूया पुढचा प्रश्न. डॅश स्फूर्ती घेऊन 1893 मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले. ओके, पहिला ऑप्शन आहे मुसलमानांच्या ईद सणावरून, दुसरं आहे मुसलमानांच्या मोहरम सणावरून, तिसरं बंगालच्या दुर्गापूजेवरून आणि चौथं आहे योम किप्पूर सणावरून. ओके, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मला वाटतं की सगळ्यांना माहिती असणारच आहे. 2015 मध्ये आयोगाने हा प्रश्न विचारलेला होता. ओके, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट ऑफ ऑल पर्याय क्रमांक 2 मुसलमानांच्या मोहर्रम सणावरून. आता ह्या मागचं रिझन काय बघा, स्पेशली जर मी तुम्हाला सांगणार मोहर्रम सणाबद्दल, तर आपला जो रुरल जो एरिया आहे ना, त्यामध्ये मोहर्रम हा सण हिंदू आणि मुसलमान हे दोघेही मिळून जो आहे हा सण साजरा करत होते. आता टिळकांनी या सणामध्ये असं काय पाहिलं असणार बघा, ह्यामध्ये पाहण्यासारखं होतं की या ठिकाणी दोन्ही धर्माचे जे लोक आहेत ते एकत्र येत होते. म्हणजेच या ठिकाणी जात पात पाळली जात नव्हती, धर्म वगैरे पाहिलं जात नव्हतं. तर ह्याचा संज्ञान घेऊन मग टिळकांनी काय विचार केलं की आपण आता गणेशोत्सव किंवा गणपतीचा जो सण आहे तो सार्वजनिक स्वरूपामध्ये आपण आता साजरा करू. त्यामागचा रिझन सुद्धा त्यांचा हाच होतं की हिंदू समाज त्यावेळी जो होता तो विविध धर्म जाती पंथांमध्ये तो विभागलेला होता. परंतु आपल्याला जर एक देशव्यापी चळवळ करायची आहे, आपल्याला आपल्या देशाला जर स्वतंत्र मिळवून द्यायचं आहे, तर आपण सगळेजण एकत्रित येणं गरजेचं होतं. ही गोष्ट टिळकांना खूप चांगल्या प्रकारे माहिती होती. म्हणून टिळकांनी काय केलं की सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात त्यांनी केली 1893ला. ठीक आहे, आणि त्यानंतर लगेच 1895 साली त्यांनी शिवजयंती उत्सव हा सुद्धा जो आहे सार्वजनिकरित्या साजरा करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली होती. ठीक आहे, आता प्रश्न खूपदा विचारलाय की आधी गणेशोत्सव त्यांनी साजरा करायला सुरुवात केलं की आधी शिवजयंती. तर लक्षात ठेवा, गणपती म्हणजे देव पहिले, त्याच्यानंतर शिवाजी महाराज, तर असं काहीतरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे 1893ला त्याने सर्वात पहिले गणेशोत्सव जे आहे ते सार्वजनिकरित्या साजरा करण्याला सुरुवात केली होती. आणि 1895ला म्हणजे त्याच्या 2 वर्षानंतर शिवजयंती जो उत्सव आहे त्यांनी सार्वजनिकरित्या साजरा करायला सुरुवात केली होती. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. ओके, पाहूया पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणते 2 वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते? हा सुद्धा 2015 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अ विधान आहे रानडेच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू, ब आहे राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी, क आहे बौद्ध आणि ड आहे जैन. ओके, प्रश्न काय, पुढीलपैकी कोणते 2 वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरुद्ध होते? ठीक आहे, आता आयोजनाच्या विरुद्ध होते म्हणजेच याचा अर्थ त्यांना काही म्हणजे गणपतींची पूजा करू नये वगैरे असा काही नाही प्रकार. तर मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, 2 वर्ग होते त्यावेळी, ज्यावेळी टिळकांचा जो काही युग आपण म्हणू, तर त्यावेळी सुद्धा असे 2 वर्ग होते. एक वर्ग असा होता ज्यांना वाटायचं की पहिले राजकीय क्रांती व्हायला हवी. ठीक आहे, आणि एक वर्ग असा होता ज्याला वाटायचं की आधी सामाजिक सुधारणा व्हायला हवी. ठीक आहे, तर टिळक जे होते हे या फेवरमध्ये होते की आधी आपण राजकीय क्रांती घडवून आणायला हवी, आधी आपला जो राज्यकारभार आहे देशाचा तो आपण आपल्या हाती घ्यायला हवा, म्हणजे भारतीयांच्या हाती घ्यायला हवा, आणि त्यानंतर आपण सामाजिक क्रांती घडवून आणू शकतो. परंतु रानडे, आगरकर यांसारखे जे काही समाज सुधारक होते यांचं काय कल होतं की आधी सामाजिक सुधारणा व्हायला हवी आणि त्याच्यानंतर मग आपण बाकीचे काही जे काही आहे ते कार्य करू शकतो. तर ह्याच मेन रिझन मधून गणेशोत्सवाला जे काही आहे ते त्या ठिकाणी एका प्रकारचं अपोज करण्यात आलेलं होतं. जे समाज सुधारक होते मोस्टली आणि मॅक्झिमम जे समाज सुधारक होते त्यांचा मूर्तीपूजेला सुद्धा विरोध होता. ठीक आहे ना, आपण बऱ्याचशा समाज सुधारकांबद्दल वगैरे वाचतो तर त्यांचा मूर्तीपूजेला विरोध होता. तर हा सुद्धा एक रिझन होतं की त्यांनी गणेशोत्सवाला जे काही आहे ते विरोध केलेला होता. ठीक आहे, आता हे कोण होते? बट ऑब्व्हियस असं की मी तुम्हाला सांगितलंय की रानडे विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू ज्यांचा मूर्तीपूजेला विरोध होतं, शिवाय त्या आधी सामाजिक सुधारणा व्हायला हवी आणि त्यानंतर या प्रकारचं काहीतरी असं त्यांचं म्हणणं होतं. तर अ बरोबर आहे. ब बघू, राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी. बट ऑब्व्हियस राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी ज्यांना एका प्रकारे आपण म्हणू की म्हणजे सामाजिक सुधारणा त्यांना हवीच होती, परंतु असं काहीतरी म्हणजे उत्सव साजरा करायचा,
आणि त्या माध्यमातून मग काहीतरी आपण म्हणजे एका प्रकारे आपण एका अंधश्रद्धेला आपण प्रोत्साहन देतो ह्या प्रकारची ती भावना होती. तर ब सुद्धा विधान या ठिकाणी बरोबर आहे. ठीक आहे. बौद्ध आणि जैन पर्टिक्युलरचा काही धर्मांचा वगैरे त्या ठिकाणी समावेश नव्हता, त्यामुळे चुकूनही ह्या पर्यायांना हात लावू नका. ठीक आहे. म्हणजे क आणि ड तर चुकीचे आहे, अ आणि ब हे विधान बरोबर आहे. त्यामुळे आपल्या या प्रश्नाचं उत्तर असायला हवं पर्याय क्रमांक 1 फक्त अ आणि ब. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलंय की कोण कोण होते असे की जे म्हणजे ज्यांनी टीका केली होती, त्यामध्ये रांडे विचारसरणीचे ते लोक होतेच, शिवाय गोखले, आगरकर होते, चाफेकर बंधू वगैरे जे होते त्यांनी सुद्धा केलेला होता. ठीक आहे. तर अशी ही माहिती तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. आणि हो, गणेशोत्सवाला आयोजन किंवा सार्वजनिकरित्या सुरुवात कधी झाली आहे, सार्वजनिकरित्या त्याला आयोजन करण्याची सुरुवात कधी झाली आहे, 1893ला. पाहूया पुढचा प्रश्न. पुणे येथे डॅश उत्सव साजरा केल्यावर 10 दिवसातच पुणे कलेक्टर श्री रँड आणि दुसऱ्या अधिकाऱ्याची सरकारी घरातून परत येताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ओके, 2016 मध्ये आयोगाने हा प्रश्न विचारलाय. ऑप्शन्स आहेत शिवाजी, गणपती, दुर्गा आणि नवरात्री. म्हणजे कोणत्या उत्सव साजरा केल्यावर 10 दिवसातच पुणे कलेक्टर श्री रँड आणि दुसरे जे अधिकारी होते त्यांची घरातून परत येताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली, असा आपला हा प्रश्न आहे. ओके, तर बट ऑब्वियस जर तुम्हाला माहित असणार. ओके, बघा यामधून आपण एलिमिनेट तर करू शकतो. ऍटलिस्ट दुर्गा आणि नवरात्री जी आहे यांना आपण एलिमिनेट ऍटलिस्ट करू शकतो, कारण प्रश्न कशामध्ये दिलेला आहे आपल्याला, प्रश्न पुण्याबद्दल विचारण्यात आलेला आहे. आताच आपण वरील 2 प्रश्न बघितले होते ज्यामध्ये टिळकांनी जे आहे शिवाजी आणि गणेशोत्सव आणि शिवजयंती यांना सार्वजनिकरित्या साजरा करण्यासाठी त्यांनी आपले प्रयत्न केले होते 1893ला आणि 1885ला. क्लिअर पॉइंट. ओके, तर आता ह्यामध्ये आपण 50-50 चर्चा झाले शिवाजी आणि गणपती. तर ऑब्वियस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. शिवजयंती उत्सव साजरा झाल्यावर 10 दिवसातच पुणे कलेक्टर श्री रँड आणि दुसरे जे अधिकारी आहेत त्यांची घरातून परत येताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. आता हे दुसरे अधिकारी कोण होते, यांचं नाव होता आयर्स्ट. लक्षात ठेवा, आयर्स्ट हे दुसरे अधिकारी होते. रँड आणि आयर्स्ट या दोघांची हत्या करण्यात आली होती. रँड आपण कोणाबद्दल ओळखतो, रँडला मुख्यतः की ते प्लेग संदर्भात ना, म्हणजे पुण्यामध्ये जो प्लेगचं जे तांडव माजलेला होता त्याच्या निवारणासाठी मग इंग्रज लोकांनी जे आहे तर भारतीयांमध्ये दहशत निर्माण केली होती. त्यामध्ये हा जो कलेक्टर रँड होता, त्या रँड जो होता त्याचा खूप मोठा रोल होता. आणि यालाच चिडून मग यांची हत्या कोणी केली होती, मग यांची हत्यामध्ये सर्वात पहिले जे होतं दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या 2 बंधूंनी त्यांचे म्हणजे आयर्स्ट आणि रँड या दोघांची हत्या केली होती. ठीक आहे. दामोदर आणि बाळकृष्ण चाफेकर हे 2 सगळे भाऊ होते, लक्षात घ्या. ठीक आहे. आता हत्या तर यांनी केली, परंतु अटक कोणाला करण्यात आली, ऑब्वियस यांना सुद्धा अटक करण्यात आली होती, यांना फाशी सुद्धा देण्यात आली होती. परंतु हा जो काही नियोजन होतं की बुवा ह्या कलेक्टरला वगैरे मारायचं वगैरे जे होतं, तर ह्याची जी प्रेरणा आहे त्यांना टिळकांकडून मिळाली होती असं काहीतरी गृहीत धरण्यात आलं आणि टिळकांना 1.5 वर्षाची शिक्षा झाली होती. हा सुद्धा पॉईंट खूप जास्त महत्वाचा आहे. टिळकांना 1.5 वर्षाची शिक्षा झाली होती. कशामुळे, रँड हत्येचं जे काही त्यांना म्हणजे त्यांच्याशी उत्तेजन घेऊन किंवा त्यांच्याशी प्रेरणा घेऊन वगैरे त्यांनी ती हत्या केली होती या स्वरूपामध्ये. ठीक आहे. आता एक पॉईंट हा सुद्धा लक्षात घ्या की ज्यावेळी रँडच्या हत्येच्या संशयावरून टिळकांना ज्यावेळी अटक करण्यात आली होती त्यावेळी त्यांच्या सुटकेसाठी रमेशचंद्र दत्त, दादाभाई नौरोजी व मॅक्स मुलर यांनी प्रयत्न केला होता. ह्यामध्ये मॅक्स मुलर खूप जास्त महत्वाचे आणि दादाभाई नौरोजी सुद्धा महत्वाचे, बट ऑब्वियस रमेशचंद्र सुद्धा महत्वाचेच आहे. तर हे 3ही नाव लक्षात ठेवा. रमेशचंद्र दत्त, दादाभाई नौरोजी आणि मॅक्स मुलर यांनी प्रयत्न केले होते. ठीक आहे. आय होप तुम्हाला या ठिकाणी सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असणार. जसं की मी तुम्हाला सांगितलंय पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचा उत्तर आहे. ओके, तर फ्रेंड्स, राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये आजपर्यंत आयोगाने राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि त्यामध्ये जहाल मवाड जे काही कालखंड होतं त्यावर आधारित हे प्रश्न होते आणि इतकेच प्रश्न आजपर्यंत आयोगाने विचारले आहे. जसे की तुम्हाला दिसलं असणार की दरवर्षी आयोगाने एक प्रश्न तरी यावर विचारलेला आहेच आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला आजचं सेशन सुद्धा आवडलं असणार. यासंबंधीची आणखी प्रॅक्टिस करण्यासाठी, इतर प्रश्न पुन्हा पाहण्यासाठी तुम्ही आपला विजन स्टडी ॲप डाउनलोड करू शकता आणि तिथं डायरेक्ट भरपूर सारा स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. मॉक टेस्ट ऑनलाईन टेस्ट सुद्धा अवेलेबल आहेत, MCQs अवेलेबल आहेत, ते सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करून आपला स्कोअर वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकता. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबू. लवकरच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, धन्यवाद.